किती फूट आहे ही? 28 फूट खोल आहे. आणि तुम्ही पाणी किती मे पर्यंत पूर्ण पूर्ण मेपर्यंत 10 HP आणि 3 HP या दोन मोटर कंटिन्युअसली लावले तरी दुपारपर्यंत पाणी कसंही ओढू शकतात. रोजगार पण निर्माण करतो तो, म्हणजे बागेत कामासाठी लागणारी माणसं इथूनच भेटतात. जरा जरा हे मन खुळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कार धावते. तू सांगना, तूच सांगना रे, जरा जरा हे मन खुळावते. आज ही आस विवाहू दे, तुझ्या सोबती सोबती राहू दे. धड धड हृदयाची हे सांगते, जरा जरा हे मन खुळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच कार धावते. नमस्कार मित्रांनो, आर्किलॉगचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता मी माझा मित्र विघ्नेश याच्या बागेमध्ये आलो आणि त्यांनी काजू व्यवसाय केला आहे. आणि म्हणजे व्यतिरिक्त काजू बरोबर बांबू लागवड केली आहे, नारळ लावले आहेत, परत चिकू लावले आहेत, फणस लावले आहेत. एकावर उत्पन्न नाही घेतो तो, अनेक साधनावर म्हणजे ह्या निसर्गावर उत्पन्न घेतो जास्त करून. आणि गावात खरं तर रोजगार पण निर्माण करतो तो, म्हणजे बागेत कामासाठी लागणारी माणसं इथूनच भेटतात. आणि आज ते आपण त्या बागेबद्दल आणि तो काय उत्पन्न घेतो त्याबद्दल आता जाणून घेऊया. चला तर मग. नमस्कार, माझं नाव विघ्नेश रमेश गुरव. माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे आणि आमची ही काजूची बाग आहे. आणि हा माझा मित्र राकेश कदम. हा म्हणजे आम्ही एकत्र शाळेपासून एकत्र आहोत आणि आज हा माझ्याकडे बागेत व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेला आहे. मग तू काजू व्यवसायाला कधी सुरुवात केली तुम्ही? जवळजवळ आमच्या तर 7-8 वर्षापासून काजूची बाग आहे. आणि किती एकर जमीन आहे? ही 5.5 एकर जमीन आहे. आणि ह्या सीझनला काजूला तू किती तास असतो बागेत? ह्या सीझनला म्हणाल तर कंटिन्युअसली बागेतच राहावं लागतं, कारण काजूचं उत्पन्नच एवढं आहे की संपत नाहीत, गोळा करून माणसं लावावी लागतात. आणि बागेमध्ये तू कॅमेरे वगैरे लावले आहेत की नाही? हो, लावले आहेत ना. कारण चोरी वगैरे करतील त्यामुळे. हो, लावलेत. आणि पावसाळ्यामध्ये बागेत कोणती कोणती कामे असतात तुमची? पावसाळ्यामध्ये बागेत म्हणजे खत घालणे, परत गवत साफ करणे वगैरे, ही किरकोळ कामे असतात, झाडी मारणे वगैरे. काजूच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणता व्यवसाय करता काय? काजूच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही नारळ लावले आहेत, रक्तचंदनाची झाडं आहेत, चंदनाची झाडं आहेत, प्लस रक्तचंदनाची झाडंसुद्धा आम्ही विक्रीसाठी ठेवतो. फणस आहेत. आणि चिकू वगैरे पण हो, लावले? चिकू वगैरे पण आहेत. आणि काजू उत्पादनाला कोणत्या अडचणी आहेत? काजू उत्पन्न सध्या तर मोठी अडचण म्हणजे क्लायमेट, वातावरणात होणारे बदल, हा सगळ्यात मोठा नुकसानाचा आहे. आणि ह्या वर्षी परिणाम झाला की नाही हो, खूप वातावरणाचा? परिणाम झाला आहे. एका बागेत आमचं पूर्णपणे लॉस झालेलं आहे. आणि तुम्ही ह्या काजू उत्पन्नात ओले काजूगर, सुके काजूगर या दोघांमध्ये कोणतं उत्पादन घेतात? आम्ही जास्त करून सुकेच विकतो, कारण ओले फोडून घेणे वगैरे पॉसिबल होत नाही, माणसं मिळत नाहीत फोडून घ्यायला. आणि काजू किलोमागे किती रेट आहे? किलोमागे आता मिक्स जर द्यायचे आले तर सध्या मार्केटमध्ये 160 रुपये चालू आहे, आणि जर निव्वळ 7 नंबर असेल तर 170-175 पर्यंत रेट जातो. आणि किती नंबरचे काजू आहे तुमच्या बागेत? 4 आणि 7 नंबर आहेत दोन्ही. तुम्ही या काजू बाग असल्याकारणे गावात रोजगार मिळतो, म्हणजे लहान सहान काम तरी बागेत दिवसभर भेटतात, त्याबद्दल हो, काय पावसाळी सांगता? सीझनला खत घालायला वगैरे माणसं, किंवा झाडी मारायला वगैरे माणसं लागतात ना, त्यामुळे त्यांना थोडा बहुत रोजगार, किंवा काजू गोळा करायला माणसं. म्हणजे तुमच्यामुळे गावातल्या माणसांना पण इतरांना रोजगार मिळतो. हो. एक चांगली गोष्ट आहे ही कोकणात राहून. आणि मग तुझे पुढचे प्लॅन आहेत काय बाबा? तू बागेतच थांबणार आहेस की नोकरी वगैरे करणार आहेस? माझा प्लॅन म्हणजे माझा आता लँडस्केपिंगचा कोर्स चालू आहे मुंबईला, सो अजून काही फिक्स नाही तसं. हां, म्हणजे एक चांगलं आहे, तू शिक्षण ॲग्रीचं घेतलं आहेस आणि इथेच थांबून काहीतरी वेगळं करतोस. खूप खूप शुभेच्छा भाई तुझ्यासाठी, Thank you. पुढील भविष्यासाठी. तर ही बागेमध्ये त्यांनी विहीर पण खोदली आहे. किती फूट आहे ही? 28 फूट खोल आहे. आणि तुम्ही पाणी किती मे पर्यंत पूर्ण पूर्ण मेपर्यंत 10 HP आणि 3 HP या दोन मोटर कंटिन्युअसली लावले तरी दुपारपर्यंत पाणी कसंही ओढू शकतात. म्हणजे तू झाडांका पाणी खाली नारळाची झाडे असल्यामुळे पाणी भरपूर लागतं. खोल एकदम हवी एकदम, पाणी वाटत नाही माका कमी होत असं. तर बघू शकता विहीर पण मोठी आहे. आणि ही विघ्नाची बाग. ते विघ्नेने बागेमध्ये फणस लावलाय. कोणता फणस आहे? हा गमलेश जातीचा फणस आहे, ह्याला डिंक नसतो, कापा फणस असतो हा पिकल्यानंतर. किती वर्ष झाली याला? ह्याला जवळजवळ आता 5-6 वर्ष आलीत. मग तिसऱ्या वर्षी पण धरायला सुरुवात करतो. बघू शकता फणस. हे नारळ लावले विघ्नेशने.
आणि हे सुपारीचं झाड आहे. तर नारळ कोणत्या जातीचे आहे ते? किडी केर संक्रा. काय बाहेरून बिरून जात घेऊन येतोय ते. उत्पन्न भेटतं की नाही याला? हो चांगलं उत्पन्न आहे. जवळजवळ आता नारळ हा 40 ते 60 रुपये किमतीचा नारळ आहे. हा. आणि नारळापासून ती झाडू पण बनते. हो. तुम्ही करता की नाही हिऱ्याची झाड? आपल्याला तर पॉसिबल होत नाही. आणि इकडे केळीची झाड आहे. कोणती केळी आहे? G9. G9. मग ह्यावर किती महिने झालेला? बरोबर 1 वर्षाचं हे सगळं टोटल. हे एका वर्षाचं? 1 वर्ष लावल्यापासून 1 वर्षात तयार होतात. म्हणजे सेकंड टाइम धरले काय की? हो कंटिन्युअस चालूच आहे ते, एकच लावलेलं होतं. आणि बागेपासून धोको वगैरे हा काय म्हणजे निसर्ग प्राणी हो वगैरे? माकडं वगैरे त्रास येतात ना. मग काय उपाययोजना काय? काय करणार त्याला? सोलार कुंपण वगैरे. बाकी कोण माकडांशिवाय व्यतिरिक्त कोण नाही येतं? बाकी नाही, कंपाऊंड आहे ना. कंपाऊंड. मी बांबू लागवड पण केले. अंदाजे किती बांबू लागवड आहे तुमची? दरवर्षी आमची चालूच आहे बांबू लागवड कंटिन्युअसली. आणि एक बांबूची किंमत किती असते? म्हणजे कसं म्हणतो, जर रोप एक- काढून विकायचं झालं तर अगदी मार्केट रेटनुसार 200 रुपये रोप चालूच आहे. आणि बा आपण काठी विकतो ती 50-60. आणि आंब्या कलमाचं झाड कोणत्या जातीचं आहे का? केसर केसर जाती. आणि छोटेच आंबा झाले इथे बघू शकतो. राखावळीचे खैर आहेत. तेव्हा किती मिळाले असे बारके बारके डांब होते. प्लॉटिंग केलंय ना तेव्हा राखून ठेवलेले असे.